नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी दोघेजणही गणपती बाप्पाची आरती करतात आणि त्यानंतर मग आता आकाश भूमी एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आकाश हा सगळ्यांना जाऊन आरती देतो आणि नंतर मग आकाश सगळ्यांना आरती दिल्यानंतर सगळेजण एकत्र जमलेले असतात. त्याचबरोबर इथे अथर्व, अभिजित, पौर्णिमा सगळेजण आरती घेतात आणि नंतर मग आता पौर्णिमा ही पुढे जाते आणि म्हणते की आजी मला द्या, आणि असं म्हणून ती हात पुढे करते. त्याच वेळेला आता आजी ही तिला पटकन टाळी देते. तेव्हा मग आजी म्हणते की अगं काय झालं, टाळी तर दिली ना मी तुला. तेव्हा आता पौर्णिमा म्हणते की आजी तुम्ही विसरलात का, तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं. तेव्हा मग आता आजी म्हणते की अगं कसलं प्रॉमिस. तेव्हा ती म्हणते की अहो आजी तुम्ही विसरलात का, मी लक्ष्मीहाराबद्दल बोलत आहे. मग नंतर तिला आठवतं की अच्छा, म्हणजेच पौर्णिमा त्या लक्ष्मीहाराबद्दल बोलत आहे जे तिने लक्ष्मी गणपतीच्या सेवेच्या वेळेला विचारलं होतं. मग आता पौर्णिमा विचार करत असते आणि म्हणते की तुम्ही विसरलात का, तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्हाला गुरुजींनी सांगितलं की जी कोणी सून यावेळेला गणपतीची जास्त सेवा करेल तिला लक्ष्मीहार द्यायचा आहे. आणि आठवलं का तुम्हाला ती गोष्ट. तेव्हा आजी म्हणते की अच्छा अच्छा, तू त्या लक्ष्मीहाराबद्दल बोलत आहेस का, ओके. आणि रागिणीला काहीच कळत नसतं की नेमकं ही सगळी काय भानगड आहे. रागिणी अगदी विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे बघत असते. नंतर मग आता भूमीलाही कळत नसतं. मात्र आकाश आणि भूमी हे सगळं एन्जॉय करत असतात. आता आजी म्हणते की अगं हा बघ हा लक्ष्मीहार. तेव्हा मग आता ती म्हणते की आजी हा लक्ष्मीहार नाही काही, तो लक्ष्मीहार सोन्याचा. तुम्हाला गुरुजींनी सांगितलं होतं ना की सोन्याचा लक्ष्मीहार सोनीला द्यायचा आहे. मग आता ती म्हणते की अगं बाळा, लक्ष्मीहार सोनाचा असं नाही म्हणाले होते. ते म्हणाले होते की जी कोणी सोनं मनापासून अगदी गणपतीची सेवा करेल तिला हार दे, फक्त सोनाचा दे किंवा असं काहीही सांगितलं नव्हतं. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की आजी ही तर चिटिंग झाली, मला तर हे अजिबात आवडलेलं नाही, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात याचा अर्थ ना, आणि मला लक्ष्मीहारासाठी बोललात तो सोन्याचा. तेव्हा मग आजी म्हणते की नाही गं बाळा, तसं मी काहीच बोलले नव्हते. उलट देवाने तुला हा हार दिलाय आणि हा देवाच्या पुढ्यात मी ठेवला होता आणि त्यानंतर तुला मी हा दिला. मग त्यानंतर लगेच रागिणी म्हणते की अगं देवाची सेवा असावी ती मोजून मागून नाही करायची आणि कुठल्या आशेने तर नाहीच करायची. नंतर मग आता असं म्हटल्यावर भूमी ही पौर्णिमाजवळ येते आणि म्हणते की पौर्णिमा अगं हे बघ, तू देवाची सेवा केलीस ना, तुला नक्कीच कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने तो फळ देईल. पण त्यासाठी तू असं करू नको आणि कुठल्या अपेक्षेने तर देवाची सेवा करूच नको, असं तिला समजावते. नंतर पौर्णिमा तिथूनच चिडून निघून जाते आणि रागिनी तिच्याकडे बघत असते. त्यानंतर आता आकाश हा भूमीला म्हणतो की बरं भूमी, चल आराम कर, तुला आरामाची गरज आहे. आणि आजी ही मानसीला म्हणते की जेवण झाले आहे का. तेव्हा ती म्हणते की फक्त मोदक राहिले आहेत. मग ती म्हणते की चला मोदकाच्या तयारीला लागूया. नंतर आता रागिनी ही आकाशला काही भूमी सांगेल का या विचारामध्ये असते. तर भूमी आकाशला रघु काकाच्या रूममध्ये घेऊन येते. आकाश म्हणतो भूमी काय झालं, तू अचानक रघु काकाच्या रूममध्ये कशाला घेऊन आली आहेस. तेव्हा भूमी म्हणते की रघु काकाने शेवटचा श्वास हा माझ्या मांडीवर सोडला होता, म्हणूनच मला रघु काकाची आज खूप आठवण येते. कसे होते ना आपले रघु काका, आयुष्यभर ते तुझ्यासाठी जगले आणि माझ्यासाठी, असं म्हणून ती गप्प होते. नंतर मग आकाश म्हणतो की हो भूमी, मला पण रघु काकाची खूप आठवण येते, पण काय करणार. खरंच तू ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होतीस तेव्हा मला रघु काकाची खूप आठवण येत होती. खरं तर भूमी, त्यानेही तुला तुझी मेमरी पूर्ण परत आणून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता. त्यालाही हवं होतं की तुझी मेमरी परत आली पाहिजे, त्यासाठी तोही बिचारा खूप प्रयत्न करत होता. बघ ना आज काय झालं ते. भूमी, आज तुझी मेमरी परत आली आहे पण आपला रघु काका आपल्यात नाही आहे. खरंच मला रघु काकाची खूप आठवण येते. आपण ना भूमी, रघु काकाची रूम आहे ना ही अशीच ठेवूया त्याची आठवण म्हणून, आणि त्याच्या या रूममध्ये आपण आपल्या आठवणी शोधत राहूया. प्रत्येक वेळेला आपण त्याच्या रूममध्ये असंच यायचं आणि त्याला भेट घ्यायची. त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की हो आकाश, इथे रघु काका नाही, पण त्याची खरंच खूप आठवण येत आहे. या जागेवर त्यांची ओळख आहे. तेव्हा भूमी विचार करते की त्यांची एक शेवटची इच्छा होती, ती म्हणजे की आकाशला सगळं काही सत्य रागिणीबद्दल सांगायचं. म्हणूनच आता भूमी ही त्याचे सगळे काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र तेवढ्यात अथर्व येतो. अथर्व म्हणतो की हे घे भूमिताई. तेव्हा मग आकाश म्हणतो की अरे अथर्व, हे काय आहे. तेव्हा अथर्व म्हणतो की येता येता मला भूमिताईंनी सांगितलं होतं की रघु काकाची फ्रेम आणायची आहे म्हणून. मग आकाश म्हणतो की काय, खरंच. अथर्वचे डोळे पाणवतात आणि तो तिथून निघून जातो. आणि मग भूमी म्हणते की हो आकाश, मी लक्षात ठेवलं होतं, मला या खोलीत त्यांची फ्रेम लावायची आहे. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, तू इतकी आजारी होती तरीही तुझ्या डोक्यात इतकं कसं लक्षात. तेव्हा आकाशला ती म्हणते की आकाश, आपल्या माणसांसाठी विचार करताना कसलाही त्रास होत नाही.
त्यांनी जे माझ्यासाठी केले त्याच्यामुळे तर मी आज इथे जिवंत आहे. आणि रघु काकाचा हा फोटो आपण इथेच लावायचा कायम त्यांची आठवण म्हणून, आणि याच फोटोकडे येऊन त्यांच्याशी बोलायचं. नंतर आता आकाश म्हणतो की बघ ना, हा फोटो लावलाय, असं वाटतंय की रघु काकाच माझ्याशी बोलत आहे. भूमी म्हणते की जाता जाता रघु काकाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, त्यांना मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मला आठवलं, तुलाही मला काहीतरी सांगायचं होतं, बरोबर ना? तर इथे पौर्णिमा ही म्हणत असते की आई, अहो तुम्ही इतक्या शांत कशा काय बसू शकता? तिकडे भूमीने जर आकाश समोर तोंड उघडलं तर काय होईल याचा विचार करताय का तुम्ही? तेव्हा मग रागिणी म्हणते की नाही, काहीच करू शकणार नाही ती भूमी. तुला माहिती आहे, त्या भूमीचं डोकं ना माझ्या इतकं आहे, आणि म्हणूनच ती काहीच करू शकणार नाही. आणि बघ, आज सत्य तिच्यासमोर आहे पण ती सांगू शकत नाही, आणि मी इथे मस्त निर्धास्त ॲपल खात बसले का? तर मी ते डोकं चालवलं आहे ना, म्हणूनच काही होणार नाही. पण पौर्णिमा म्हणते की आई, पण तुम्ही इतक्या बिनधास्त राहू शकत नाही. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, अगं काय झाली, तू कुठे हरवलीस, बोल ना, काय झालं? तुला मला काहीतरी सांगायचं होतं ना, तू तेव्हा मला बोलत होती. तेव्हा मग भूमी म्हणते की आकाश, आणि त्याच वेळेला आता भूमीसमोरून सगळं सत्य अगदी पानासारखं पलटत असतं. तेव्हा रागिणीने प्रॉपर्टीचे पेपर्स जेव्हा भूमीला सही करायला सांगितलेले असतात, आणि त्यानंतर जेव्हा भूमी नोटपॅडमध्ये काहीच लिहित नाही, त्यानंतर तुझ्या एक एक माणसांना मी संपवेन जर खरं सांगितलंस तर, असं तिचं वाक्य तिला आठवतं. नंतर मग भूमी गप्प बसते. आकाश म्हणतो की भूमी, काय झालं आहे, बोल ना मला. तेव्हा तरीही भूमी सांगत नाही. भूमी म्हणते की आकाश, तुला हे सगळं काही माहिती नाही आहे ना? तेव्हा आकाश म्हणतो की जर मला सांगशील तर बरंच होईल ना. तितक्यात आकाश म्हणतो की अगं भूमी, मला एक गोष्ट लक्षातच राहिली नाही. अगं, अलाराम झाला आहे. तेव्हा मग भूमी विचारते की कसला अलाराम, काय आहे नेमकं? तेव्हा आकाश म्हणतो, अगं, आईच्या गोळ्यांची वेळ झालेली आहे आणि मला जावं लागेल. तेव्हा मग ती म्हणते की अलाराम वगैरे? तेव्हा आकाश म्हणतो की अगं हो, सुरुवातीला माझ्या वेळा लक्षात राहणार नाही ना, म्हणूनच मी हा अलाराम लावला होता. कसं ना, आईची मला आता पूर्ण काळजी घेतली पाहिजे, काही करून तिची दगदग होता कामा नये, म्हणूनच मी हा गोळ्यांचा अलाराम लावून ठेवला. असं म्हणून आकाश म्हणतो की थोडाच वेळ थांबा, आपण नंतर बोलू. असं म्हणून तो निघून जातो, आणि भूमी रघु काकाच्या फोटोकडे बघत म्हणते की काका, बघा ना काय होऊन बसले. सगळं सत्य मला आकाशला सांगायचं आहे, पण मी काय करू? त्या बाईने अजूनही आकाशला घेरून ठेवलेले आहे, आणि त्याने आईचं स्थान देऊन ठेवले दुर्दैवाने. तर इथे अभिजित म्हणत असतो की आई, काही झालं तरीही आपल्याला इतकं शांत बसता कामा नये. आणि पौर्णिमा म्हणते की जर आकाशला सगळं सत्य भूमीने सांगितलं तर? तितक्यातच आकाश येतो. आकाश आल्याबरोबर सगळ्यांचे चेहरे पडतात, सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. नंतर मग आकाश म्हणतो की अगं आत्या, मी इथे आलो याच्यासाठी की तू गोळ्या खाल्ल्यास का ते विचारायला. तेव्हा मग ती म्हणते की अरे गोळ्या ना, काय झालं बाळा, ते जरा गणपतीच्या दगदगीमध्ये विसरून गेले. तेव्हा मग तो म्हणतो की अगं आई, असं कसं चालेल, मला सांग, तुला तुझ्या गोळ्या तर व्यवस्थित घेतल्याच पाहिजेत ना, काही झालं तरी तुला तुझी काळजीही घेतलीच पाहिजे. त्याच वेळेला मग आता लगेच रागिनी म्हणते की अरे हो रे बाळा, मी विसरले जरा कामाच्या गडबडीमध्ये, हे काय आताच ॲपल खात होते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ, काही झालं ना तरीही अशा गोळ्या चुकवायच्या नाहीत, मी स्वतः तुला गोळ्या देईन. तेव्हा मग रागिनी विचारते, आकाश, मला जरा सांग की भूमी तुला काय बोलत होती? ती मगाशी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, आणि हॉस्पिटलमध्येही तुला बरंच काही सांगण्याचा तिचा प्रयत्न होता. पण त्यानंतर मग आकाश म्हणतो की काय माहिती, ती सांगता सांगता राहिली, तिलाही कळलं नाही की काय होतं ते, पण मलाही समजत नाही आहे की तिला काय बोलायचं होतं ते. पण तितक्यातच माझ्या लक्षात आलं की तुझ्या गोळ्यांची वेळ झाली, म्हणूनच मी ते धावत आलो. आणि पौर्णिमा, पाणी कुठे आहे? अगं, आत्याच्या रूममध्ये पाणी ठेवत जा ना, असं काय करतेस? आता आत्याला तहान लागली तर ती काय किचनपर्यंत पाणी मागायला जाणार आहे का? तेव्हा पौर्णिमा म्हणते की हो हो, ठेवते मी पाणी. नंतर आकाश म्हणतो की थांब आत्या, मीच तुझं पाणी घेऊन येतो. त्यानंतर मग आता सगळेजण इम्प्रेस झालेले असतात, आणि रागिनी म्हणते, आणि त्यानंतर मग आता अभिजित म्हणत असतो की आई, बरंच इम्प्रेस झालेला आहे हा. रागिनी म्हणते की आता काहीही झालं तरीही ही भूमी काहीच करू शकणार नाही, ते सत्य ती कधीही सांगू शकणार नाही. कारण आकाशला मी तितकं मुठीत ठेवलेलं आहे. काहीही झालं तरीही आकाश आता या मिठीतून बाहेर फिरणार नाही. आणि बघ, त्याला माझ्या पायापाशी वाकवलं ना, आता भूमीलाही मी माझ्या पायापाशी काही करून वाकवणारच, असं रागिनी तिला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी इकडे मोदकाचं पीठ भागवत असते. त्याच वेळेला मग आता आजी म्हणते की हे बघ, मोदकाचं पीठ आता झालं ना, झाकून ठेव. मग नंतर त्याच ओल्या हाताने आणि तेलाच्या हाताने मौसत मुळून घे. मग लगेच भूमीच्या प्रकारेच ती बोलते की हो, त्याच हाताने मग ठेवून देऊ ना. आणि आजी हसायला लागते. त्याच वेळेला भूमी येते आणि म्हणते की मला मदत करायची होती.
आणि नंतर आता आजी म्हणायला लागते की अगं तू आत्ताच आजारातून बरी झाली ना, मग तू आराम कर, तू कशाला इथे काम करायला. त्यानंतर मग ती म्हणते की नाही आजी, मी मदत करते तिथे, घरात बसून बसून मला खूप त्रास होत होता आणि तसंही मला आता करू देत गणपतीचं सगळं. मग आता आजी म्हणते की हे तुझं ध्यान नुसतं डोळे फुगवून होतं, तू जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तिला त्रास होत होता आणि नुसती डोळे वगैरे लाल करून घेतलेले. त्यानंतर मग आता भूमी म्हणत असते आणि ती मानसीला जवळ घेऊन तिच्या कपाळाची पापी घेते. त्याच वेळेला आकाश म्हणतो की हे बरं आहे, ही पार्शालिटी आहे हा माहेरच्या आणि सासरच्या माणसांमध्ये. म्हणजे तिला जे बक्षीस मिळालं ते मला रिवॉर्ड का मिळालं नाही, मी पण तर जरा प्रेम करत होतो ना आणि तुझ्यापेक्षा जरा जास्तच. त्याच वेळेला आता आजी म्हणते की हा ना जरा आकाश ना अलीकडे जामच सावट झालेला आहे, जाम कसा तरी बोलतो. त्याच वेळेला आता सगळेजण हसायला लागतात आणि मग आकाश म्हणतो की भूमी आता तू कंप्लीट कर, तुला काय बोलायचं होतं ते, बोट ब्लास्टबद्दल काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा आता भूमी म्हणते की आकाश, बोट ब्लास्ट ज्या व्यक्तीने घडवून आणला आहे आणि ज्या व्यक्तीने तुझ्या आणि आईवडिलांचा अपघात घडवून आणला, ती व्यक्ती एकच आहे, ती म्हणजे रागिनी आत्या. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण त्याच्याकडे बघतच राहतात. आकाशलाही हे सगळं काय घडतंय हे काहीही कळत नसतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सगळेजण बसलेले असताना आकाश हा सारखा सारखा आईचा मान रागिनीला देत असतो आणि म्हणूनच भूमीला राग येत असतो. तर इथे बाहेर आल्यावर मानसी म्हणते की ताई, जर आईंना आई असं म्हणालं तर काय प्रॉब्लेम आहे, आणि त्या आईसारखाच तर जीव वाचवत आहेत ना सगळ्यांचा. तेव्हा मग आता ती म्हणते की जीव घेणाऱ्यांमध्ये आणि जीव वाचवणाऱ्यांमध्ये फरक असतो बाळा, आणि जी माणसं जीव घेणारी असतात ना ती कधीही जीव वाचवत नसतात. असं म्हटल्यावर आता रागिनीचा खरा चेहरा मानसीला भूमी सांगते. आता जेव्हा रागिनीचं सत्य हे तिच्या समोर येणार तेव्हा भूमी आणि मानसी मिळून दोघीजणी काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.